पुन्हा एकदा आमच्या अण्णांचे आगमन झालेलं आहे. कमलाकरजी आपलं हार्दिक स्वागत. सुंदर वातावरण तयार झाले बघा. लख प्रकाश पडले. उंचावरती असलेलं मैदान, त्यामुळे मैदानामध्ये किती पण ऊन असू दे त्रास होत नसतो. हवा वेगाने वाहत असते. आणि आता क्रिकेटचा वेग बघूया आपण. क्रिकेट सुद्धा वेगाने वाहतोय. पंचाचा हिरवा सिग्नल कंदील येत असताना प्रवीण विशे सरांचा लेट्स प्ले. 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. स्टार्ट द गेम. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. त्याला पूल केलाय स्क्वेअरच्या दिशेने. अगदी मस्त पद्धतीने सुंदर इथे फटका सजवला. आणि जिथे फिल्डर सजवलेला तिथेच हा फटका जात असताना फिल्डर येऊन कव्हर करेपर्यंत 2 धावा इथे बॅट्समन रामने जोडल्या. राम ऑफ द मार्क. धावसंख्या 2. ओ माय गॉड, काय उत्तर दिलंय. अगदी टनल पिच डिलिव्हरी, बोगदा डिलिव्हरी, घुसला अक्षरशः. आणि फलंदाज क्लीन बोल होत असताना पहिला धक्का लागतोय रामच्या रूपामध्ये. क्लीन बॉल होत असताना बॅक टू द पॅव्हलियन. आपण ऐकताय आवाज डीजे तुषारचा. आवाजाची क्वालिटी सुंदर आहे. आणि ते सुद्धा गेली 3 दिवस अथक मेहनत करतात या स्पर्धेसाठी. पहिला धक्का दिला येते गोलंदाजाने. अगदी पाहिलं शॉर्ट आपले आधी चेंडू दिला आणि थोडंसं मन वळून घेतलं म्हणू शकतो आपण. बेसावत ठेवलं बॅट्समनला. ही सुद्धा एक कला असते मित्रांनो. एखाद्या फलंदाजाला चुकीचा फटका मारण्यास कसं भाग पाडायचं, त्याला लालच कशी द्यायची. शॉर्ट आपल्याला दिला पहिला चेंडू, त्याला हपाम पूल केलं होतं राम बॅट्समनने. त्या ठिकाणी फिल्डर सुद्धा सजवलेला होता, पाहतोय आपण खेळाडू कक्षाच्या जवळच. परंतु त्यानंतर इतका वेगाने तीक्ष्ण मारा केला की अचंबित राहिला फलंदाज. आणि तो अगदी 3 फळाचीच झाला राम नावचा फलंदाज. त्याच्या जागेवरती नवीन बॅट्समन आलाय. रोहितच्या सोबतीला असेल अक्षय आलाय. 1 डाऊनच्या रूपामध्ये अक्षय जॉईन झालाय. स्ट्राईकला अक्षय पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा हा चेंडू डावीशी सोडून जातो. विकेट कीपर बीट, लेग स्लिप बीट आणि चेंडू हिट करतोय आमचे मान्यवर प्रतीक दादा साहेबाच्या तिथे बॅनरला. आणि तिथे हा बॅनर आपलं पाहतोय सुभादादा पवारांचं बॅनर सुद्धा आहे. आणि गायकवाड साहेबाचा बॅनर हा येतो. एक 1+ व्हाईट +4 फायपर्स पंजा. लाईन बिघडली थोडीशी आणि त्याचाच फायदा मिळाला. तोंडली संघाला इथे उडवलाय. लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह. तिथे फिल्डर मिड विकेटला येतोय. चेंडूच्या खाली पोहोचला होता परंतु हात पोहोचले नाहीयेत. आणि तिथे मात्र चेंडू हातातून जाऊन निसटत असताना वेगाने तिथे फिल्डर आला. तो बॅकअप देतोय. नॉस्टॉक एंडला फेकी झाली आहे. काहीशी हाराकिरी, थरार, रोमांचकता निर्माण झाली लगेच सामन्यामध्ये. कारण लिमिटेड ओव्हर्समध्ये विकेट पडल्या म्हणून अगदी बॅट्समन मागे पुढे पाहत नसतात. आपला धावफलक वेगाने कसा फुलवता येईल, मी माझं कार्य कसं पूर्ण करू शकतो हाच प्रयत्न करत असतात. असा प्रयत्न इथे सुरू केला आलेल्या बॅट्समन योगेशने, अक्षयने धावसंख्या 2 जोडली. धावसंख्या 9. एक गडी बाद. एक फायफर्स आला होता. एक चौकार नाही अजून आला. त्या ठिकाणी कव्हर केलेलं विकेटचं पतन झालं होतं. हो इथे मात्र हाफ वॉली लॉफ्ट केलंय. अगदी कव्हरच्या डोक्यावर जात असताना चेंडू होतं डीजे मास्टरला मानव देण्यासाठी दान करत. 1 2 4 4 रन. तर रमेशला चेंडूने सांगितलं होतं की काय रात्रीच्या समय की तू मला पकडायचंच नाही अजिबात. अशा पद्धतीने तो फिल्डिंग करत होता. अगदी दचकत धावत होता. अरे अशा वेळेला सूर मारायचा असतो, डाईव्ह मारायचे असते. आपण मोठी स्पर्धा खेळतायत मित्रांनो. आणि फिल्डिंग तुमची जितकी चांगली असेल तितकं तुमची बॉलिंग चांगली होऊ शकते. लक्षात घ्या. आधीचा काळ संपला की तेव्हा फक्त बॅट्समन होते लक्ष दिलं जायचं होतं. आत्ताच्या काळामध्ये या ISPLच्या युगामध्ये, IPLच्या युगामध्ये तुमचे तिन्ही डिपार्टमेंट मजबूत पाहिजेत. बॅटिंग असो, फिल्डिंग असो आणि बॉलिंग पण असो. लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह. पुन्हा एकदा मिड ऑफ अगदी पुढे होता. त्याच्या पाठीमागे जात असताना डिफेक्सच्या कव्हरला रिले फिल्डिंगचा प्रयत्न केला गेला अगदी कडेला जाईपर्यंत. तिथे मात्र वेगाने, भरधाव वेगाने इथे बॅट्समन अक्षयने 3 धावा कंप्लीट केल्या.
3 धावाने धावसंख्या 16 वरती एक गडी बाद. 5 चेंडू पडलेत, विकेटचे पतन झालं, परंतु धावसंख्या थांबत नाहीये. जो मोमेंटम प्राप्त झालेला बॉलरला त्यांनी पूर्णपणे सूर अगदी हरवलाय. काय तो वेगवान चेंडू होता, अगदी बुंद्यामध्ये टाकला होता बॅट अँड पॅडच्या मधून, परंतु आता हा चेंडू महत्वाचा होता. आणि हा पंच सांगतात की डावी असती सोडून जातोय, परंतु ही लाईन लेंथ फार महत्वाची असते. त्याला फ्लिक करायचा प्रयत्न केला गेला. पहिल्या षटकाची समाप्ती इथे झाल्याचा इशारा होता. प्रेक्षकांनो पाहता आपण मानविक चषक 2026चा पहिला सामना आणि पहिली इनिंग सुरू असताना बॅटिंग करतो संघ तोंडली बी. त्याने एक विकेट गमावली आणि पहिल्या षटकांचा धावसंख्या कमावली, ती म्हणजे 16 एक गडी बाद. पहिले षटक हाताळलं अमित नावाच्या गोलंदाजाने, दुसरं षटक हाताळणारे गोलंदाज प्रतीक. पुढचा सामना असेल लक्षात घ्या, जे हनुमान बांदिवली विरुद्ध सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे. दोन्ही पण संघाच्या कॅप्टनी या टॉससाठी आपण प्रवृत्त व्हायचंय, तयारी करा. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करू. नवीन इथे षटक सुरू करतो गोलंदाज प्रतीक. उर्ध विकेट येत असताना मसाई हेंड कडून हा चेंडू पडला होता आणि तिथे ऑन द राईस ड्राईव्हचा प्रयत्न थोडासा ऍडजस्ट केला बॅट्समॅनने. थोडासा पॉज घेतलेला, पायांचं अंतर वाढवलं होतं, परंतु बॅकफूट फ्रंट फूटला तुमची हालचाल महत्वाची असते, जेणेकरून तुम्ही चांगला रूम बनवू शकता. आणि रूम जेव्हा बनवला जातो तेव्हा चांगला फटका क्रिएट होत असतो. तर फटका बनवण्यासाठी तुमची हालचाल पायांची फार महत्वाची असते क्रिकेटच्या खेळामध्ये. आमचे माऊली लाईव्ह सांगतात की प्रोजेक्ट स्कोर अशा पद्धतीने पुढे गेला तर 73 पर्यंत पोहोचेल. हो 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 हो, काय टायमिंग आहे. लोअर फुल टॉसला उडवलाय, फील्ड तिथे पोहोचला होता त्याच्या अगदी आवाक्याच्या बाहेर, त्याच्या बॉडी लाईनला स्पर्श चेंडू सी मारेच्या बाहेर, खणखणीत दणदणीत प्रेक्षणीय चौकार. तुषार सन्मान्य पंकजी कापडी साहेबांकडून मोठं बक्षीस येते जर अक्षयने लगोपाठचे षटकार जर मारले. आणि रोहन साहेबांकडून सुद्धा बक्षीस आहे. आगमन झाले साहेबांचं, रोहनजी पुंजार साहेबांचं आगमन झाले, परंतु इथे मात्र पंकज कापडी साहेबांकडून बक्षीस लगावलंय. अक्षयसाठी लगोपाठच्या 3 षटकारांसाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज. हे प्रोत्साहन देण्याचं निमित्त आहे मित्रांनो. तुमच्यावरचा विश्वास आहे साहेबांचा, त्या विश्वासाला तुम्ही सार्थ ठेवलं पाहिजे. आणि विश्वास सार्थ ठेवणं फार महत्वाचं असतं, विश्वासघात चुकीचा असतो. हे तुमचं प्रेम, तुमच्यावरचं प्रेम मस्त ड्राईव्ह केला. अगदी स्टेप शॉट आहे मिड ऑनच्या डोक्यावरून जात असताना, मिड ऑन थोडासा वाईड डिस्ट आहे मिड विकेट झोनकडे, आणि अगदी त्या गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल झाला होता लॉंग ऑनकडे, ज्या ठिकाणी आधीचा चौकार आला होता, परंतु आता त्या ठिकाणी त्या फिल्डरने चुकी नाही केली. धावसंख्या 22 वरती एक गडी बाद. षटक क्रमांक दुसरा हाताळतो गोलंदाज प्रतीक. 5 ओव्हरची मॅच, म्हणजेच पहिली फेरी 5-5 ओव्हरची असेल. पावलांचा वापर केला प्रॉपरली, तिथे चेंडू बाउन्स झाला, टेक ऑफ झाला होता आणि विकेट कीपर अंडर फेकी केली. कदाचित बाईच्या रूपामध्ये धावा जोडल्या जातील, पंच दर्शवले येस बाईचा इशारा भावड्या सरांचा. आणि एक धाव इथे अधोरेखित करतायत आमचे स्कोरर. धावसंख्या 1 ने पुढे फुलत असताना टीम काचकोली तोंडली संघाची, माफ करा, तोंडली बी संघाची एक गडी बाद 23. 1 वरती 23 धावा. पहिल्या षटकामध्ये चांगली धावसंख्या, परंतु या षटकामध्ये थोडंसं इथे प्रेशर टाकलं गोलंदाजाने. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय, वापसी करण्याचा प्रयत्न करतो, आणि तो प्रयत्न केलाच पाहिजे. आधीच्या गोलंदाजांच्या चुका केल्या त्या तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत. विकेट तर प्राप्त केली होती, हा चेंडू बॉडी लाईनला आदळतोय, टेक ऑफ झाला होता, अगदी फ्लाय झाला होता, राईज झाला, आणि पंचाने इथे हा षटक संपल्याचा इशारा सुद्धा केलाय. 2 षटकाची समाप्ती आपण पाहतोय. धावसंख्या 1 गडी बाद तोंडली बी संघाची 2 षटकानंतर 23.
हॅलो चेक. हॅलो हॅलो हॅलो. यावेळेला पुण्याचा चेंडू हवेमध्ये उडवलाय. डीप एक्स्ट्रा फिल्डर लांब लांब पाठीमागे जातोय. त्याचं जजमेंट होतं की मला झेल तर मिळणार नाही, पण तुम्ही धावा माझ्या संघासाठी वाचू शकतो, हा प्रयत्न निदान केला पाहिजे फिल्डरने प्रत्येक. इथे धावसंख्या बघा जाऊन टेपलेली आहे, स्क्रीनवरती पाहू शकता आपण. 26 एक गडी बाद, 2.2 षटकं पडले. षटकापैकी तिसरं हाताळतोय अमित नव्हता गोलंदाज, जो पहिल्या स्पेलमध्ये आला होता आणि त्याने पहिल्या षटकामध्ये अगदी विकेट सुद्धा प्राप्त केली होती. इथे हा चेंडू हवेत, लेस टिपला, झेल टिपलाय आणि फलंदाज तिथे बाद होत असताना दुसरा धक्का लागतोय टीम तोंडली बी संघाला. पाहायला मिळाली, ते काम केलं अमितनेच, म्हणजे विकेट टेकर बॉलर आहे. जसं म्हणतात ना की जेम्स बॉन्डकडे लायसन्स होतो, लायसन्स टू किल द मॅन, परंतु या ठिकाणी या गोलंदाजाकडे लायसन्स आहे, लायसन्स टू टेक द विकेट. हा विकेट टेकर बॉलर ठरतो म्हणून तो सेकंड स्पेलमध्ये आला आणि अमितने अजून एक धक्का दिलाय तोंडली बी संघाला. धावसंख्या 26 असताना 2 गडी बाद. नवीन बॅट्समन रोहन रोहितच्या सोबतीला जोडला झालाय. रोहन आणि रोहितची जोडी. हो, इथे आधी सूर मारला विकेट किपरने, लाऊड अपील पंचांकडे. हो, डावी तर मारली ती लाजबाब प्रयत्न तिथे विकेट किपरचा. दत्तात्रय नावाचा विकेट किपर, उंच पुरा आहे, स्ट्रॉंग बॉडी, त्याची फिटनेस अगदी ॲथलेटिक्स पण त्यांनी दाखवला. आणि हे फार महत्त्वाचं असतं क्रिकेटच्या खेळामध्ये मित्रांनो. दुखापती वाढत चालल्यात म्हणून तुमचं फिटनेस वाढवा जर तुम्हाला अगदी चांगली भरारी घ्यायची असेल तर टेनिस क्रिकेटमध्ये. कारण अजून मोठा चांगला काळ येतोय आपल्या टेनिस क्रिकेटसाठी. अजून चांगले दिवस आलेच ऑलरेडी, परंतु सोन्याहून अगदी अजून चांगले सोनेरी दिवस, पाणेरी चंदेरी दिवस येणार आहेत आपल्या क्रिकेटला. कारण आपल्याला माहिती पडले असेल, सन्मान्य श्रीकांत शिंदे साहेब अध्यक्ष झालेत भारत देशाचे टेनिस क्रिकेटचे. नवीन त्यांना जबाबदारी दिलेली आहे. तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला सांगतो की साहेबांनी फार मोठी जबाबदारी स्वीकारली आहे. एकनाथजी शिंदे साहेबांचा मुलगा श्रीकांतजी शिंदे साहेब, खासदार साहेब कल्याणचे, त्यांनी अध्यक्षपद पटकावले, प्राप्त केले भारताच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरचं. जसं BCCI तसं आता टेनिस क्रिकेटला एक वेगळा चेहरा हे क्रिकेट पुढे नेण्यासाठी. कारण सर्वांना माहिती पडलं की आपल्या भारत देशामध्ये सर्वात जास्त टेनिस क्रिकेट खेळलं जातं आणि त्या कारणाने ISPL लॉन्च झाली. सीझन 3 आपण बघितलंय, 2-2, 3-3 कोटीची बक्षिसं जिंकली, फार मोठी कार जिंकली जगत सरकारने. त्यामुळे आता जसं लेदर क्रिकेट होतो त्यानुसारच आता टेनिस क्रिकेटसुद्धा फार मोठा पैसा देणार आहे, आपल्याला मानधन मिळणार आहे. धावसंख्या 27, 3 षटकाची समाप्ती. पाहतो आपण रोहन खेळतो 1 वरती, रोहित खेळतोय 5 धावनं ती 6 चेंडूंमध्ये. रोहित ओपनिंगला आलाय, परंतु त्याला फारशा स्ट्राईक मिळाल्या नाही आहेत. कदाचित ही थोडीशी रणनीती चुकवू शकते तोंडली बी संघाची, परंतु तसं पाहता अजून 12 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये निदान 24 धावा जरी जोडल्या तरी सुद्धा इथे 50च्या पार फायटिंग स्कोर निर्माण होऊ शकतो आणि तो प्रयत्न केला पाहिजे. मोठमोठ्या स्पर्धा येणार मित्रांनो. एक स्पर्धा तुम्हाला सांगून टाकतो लगेचच, येणाऱ्या काळामध्ये MTCL नावाची मोठी स्पर्धा येणार आहे. आपला महाराष्ट्रापुरतीच असणार आहे. ISPLच्याच पद्धतीची स्पर्धा असेल, चांगला स्टेडियममध्ये होणार ती स्पर्धा. MTCL म्हणजे महाराष्ट्र टेनिस क्रिकेट लीग ही स्पर्धा येणार आहे. फॉर्म पण लॉन्च झालेत. 1999 रुपये फी आहे बघा, तुम्ही प्रवेश घेऊ शकता. 1999 जसं डीमार्टचा अंक असतो तसं. आणि ऑलराऊंडरसाठी बहुतेक 3999चं फॉर्म फी आहे जर तुम्हाला ऑलराऊंडर म्हणून फॉर्म भरायचा असेल तर. सन्माननीय आपल्यामध्ये उपस्थित बालकृष्ण चौधरी साहेबांचा आपण या ठिकाणी मंडळाच्या वतीने येतोची सन्मान करू इच्छितो. आपलं हार्दिक स्वागत सुद्धा झालेलं आहे आणि बालकृष्ण चौधरी साहेब आपल्यामध्ये येत आहेत. या परिसरातील समाजसेवक, ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक, आपल्या सर्वांची स्पर्धा आहे. आपण कुठलाही संकोच न बाळगता स्पर्धेच्या दृष्टिकोनातून आपण जसे याल मैदानामध्ये कुठे उन्हात न उभा राहता आपण स्टेजकडे येऊ शकता, अशी तुम्हाला सरपंच साहेबांची आणि पंकजजी कापडी साहेबांची नम्र विनंती आहे. खेळाडू कक्षातून तुम्ही कधी पण पाणी पुरवू शकता. लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा इशारा करतील पंच आणि खेळाडू, कारण पाणी पुरवा फार महत्त्वाचं. कारण ऊन वाढत चाललंय, आपली मसायत्र जशी संपते तेव्हा लगेच उन्हाचे वेध वाढतात आणि तसेच
स्थिती निर्माण झाली आहे आपल्या मुरबाड परिसरात सुद्धा. आणि वेळेमध्ये येत जा, पटकन घेऊन जात जा, पाणी देत जा आणि वेळ जास्त गमावू पण नका. हा फुलटॉस टर्न केलाय, उडवणारा पद्धत अगदी सुंदर गॅप शोधला, चेंडू अगदी पळतोय, 2 फिल्डर पोहोचतायत, लेग स्लिप पोहोचला आणि तो स्क्वेअरचा फिल्डर येईपर्यंत चेंडू सीमारेषेला धडक देतो. 4 धावांसाठी 4 रन. उल्लेख का केला की आपल्या ISPL मध्ये मुरबाड परिसरातील एकही खेळाडू नाही गेला, पण तो शहापूर परिसरातील गेला होता, भिवंडीतील खेळाडू गेले होते, भावेश गेलेला, पवन गेला होता, जयेश पाटील गेला होता. परंतु ह्या मुरबाडमध्ये सुद्धा तितकेच कॅलिबरचे क्वालिटीचे फिल्डर आहेत, क्रिकेटर आहेत मित्रांनो. म्हणून तुम्ही MTCL चा फॉर्म भरा, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट लीग, आणि त्या स्पर्धेमध्ये फार मोठा अगदी सहभाग घ्या. हा एक चांगला फटका आहे तो अजून एक लागोपाठचा, दुसरा चौकार रोहनच्या बॅटमधून. आणि MTCL मध्ये मित्रांनो 8 संघ असतील, महाराष्ट्रातील 8 संघांची बांधणी आहे. त्यामध्ये अंडर-9 2 प्लेयर प्रत्येक संघामध्ये घेतले जातील. आपण नक्कीच त्या संधीचं सोनं करा. इथे मात्र धावांचा आलेख वाढवतोय फलंदाज रोहन, आणि त्यांनी आता गेअर बदलल्यात म्हणू शकतो आपण. सरपंच साहेबांच्या डिझायरचे गेअर टाकलेत, 5वा गेअर टाकलाय, आणि इथे रोहित त्याला साथ देतोय. गोलंदाज पुन्हा एकदा नितीन. हो, इथे आडवा बॅटचा तिथे प्रयोग केला होता, स्क्वेअर पंचाच्या समोर जात असताना तिथे अगदी हलवा ड्राईव्ह झाला, पण तो पंचाने सांगितलं की लेग बायचा आहे, आणि लेग बायच्या रूपामध्ये एक धाव इथे वाढवली जाते. धावसंख्या 36 वरती 2 गडी बाद असताना टीम तोंडली बी संघाची. पुढच्या टॉससाठी येऊन थांबा जे हनुमान बांदिवली विरुद्ध सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपेठ, दोन्ही कॅप्टन या. शॉट ऑफ लेग आणि चेंडू खाली राहिला, क्लीन बॉल केलंय, तिसरा धक्का लागतो फलंदाज, इथे बाद होतो रोहित. बॅक टू द पॅव्हलियन. सुंदर चेंडू हाताला गोलंदाज नितीनने. शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता, अपेक्षा होती बॅटरची की मला थोडासा रायझन चेंडू मिळेल, मी त्याला पुल करेन, स्मॅश करेन, पण तो नाही, तसं काय नाही घडता. चेंडू खाली राहिला आणि पूर्णपणे अगदी अचंबित झाला फलंदाज. त्याला 440 उलटा धक्का लागला, जणू काय तो पाहतच राहिला की चेंडू कसा काय स्किड झाला. आणि हीच तर क्वालिटी असते चांगल्या गोलंदाजाची की तो चेंडू शॉर्ट ऑफ लेन टाकून सुद्धा खाली ठेवू शकतो. म्हणजे चांगला बॉलर पाहतो आपण नितीन नावाचा. त्यांनी विकेट प्राप्त केली, 2 चौकार खाल्ले, पहिल्या 2 चेंडूमध्ये त्यानंतर सिंगल दिली आणि विकेटचं पतन केलं. धावसंख्या 36 असताना 3 गडी बाद. नवीन फलंदाज प्रमोद. प्रमोद आला त्यांनी सुद्धा ओढला चेंडू अगदी शॉर्ट ऑफ लेंथ होता, त्याला मिड विकेटला प्रवेशद्वाराजवळ फिल्डर तैनात आहे, फेकी करतो विकेट किपर झोनकडे, आणि त्या दरम्यान एक सिंगलची प्राप्ती प्रमोदच्या बॅटमधून. प्रणव नाव आहे, प्रमोद नाही, करेक्शन केलं जाईल, हरकत नाहीये. इथे धावसंख्या सिंगलने पुढे जात असताना मला स्कोरर सांगतात आमचे 37 वर, 3 गडी बाद. षटक क्रमांक 4 सुरू. नितीन उर्ध विकेट येतोय, पुन्हा अर्ली खेळला, थोडंसं बॅकफुटला गेला होता, परंतु नीटचं चेंडूला वाचलं नाहीये, रूम नव्हती तितकी, चेंडू हा थोडासा राईज झाला. वा, चांगलं व्हेरिएशन देतो गोलंदाज इथे. आणि त्याच षटकाची समाप्ती झाल्याचा इशारा प्रवीण विशे सरांचा. स्क्वेअर पंच युगराजी बुटेरे सर. बदलापूर परिसर असो, मुरबाड शहापूर असो, अगदी ह्या दोन्ही पंचांची जोडी फार मोठी कामगिरी करतायत. आमचं कल्याण परिसर असो, मुरबाड असो, शहापूर असो किंवा बदलापूर परिसर असो, कुठे पण या दोन्ही पंचांना फार मोठी चांगली मागणी आहे. आणि आपल्या परिसरातील सागर कापडे सुद्धा चांगलं काम करतोय पंचाच्या भूमिकेमध्ये. इथे षटक समाप्त झालं 4. धावसंख्या बरोबर 38 वरती 3 गडी बाद. चार षटकाची समाप्ती. तसं पाहता जो धावफलक आहे तो 9-10च्या आसपास आहे. टेनिस क्रिकेटमध्ये 10च्या पार धावसंख्या जेव्हा जात असते तेव्हा अगदी ती फायटिंग समजली जाते. टेनिस क्रिकेट तेच सांगत असतं आपल्याला, तो प्रयत्न आता केला पाहिजे. किंबहुना 50चा टार्गेट, 50च्या पुढे टार्गेट देण्याचा प्रयत्न नक्की तोंडली बी संघ करेल. शेवटच्या षटकातील गोलंदाज ऋतिक.
हो हो हो, इथे फार उचली होती आणि त्याला हलक्या हाताने पूल केलाय, पण तो तिथे झेल टिपला गेलाय आणि फलंदाज झेलच्या रूपामध्ये बाद होतोय. बॅट टू द पॅव्हलियन, चौथा धक्का लागतो टीम तोंडली बी संघाला. धाव संख्या 38 असताना धन्यवाद डीजे. आणि विकेटचं पतन झालं. अगदी खराब चेडूमध्ये सुद्धा आपण विकेट प्राप्त करू शकतो. हेच तर प्रेक्षकांना क्रिकेट सांगत असतं. कधी कधी चांगला चेडू सुद्धा तुम्हाला चांगला फटका मारून देत असतो आणि खराब चेडूमध्ये तुम्हाला झटका मिळत असतो. इथे पुन्हा उडवला, हा टायमिंग चांगला आहे. फिल्डर तोच आला चेडूच्या खाली, झेल सोडलाय तिथे, चुकी केली, चेडू निसटला आणि बॅकअपला दुसरा फिल्डर येईपर्यंत 2 धावा इथे वेगाने जोडल्या निशांतने, जो आलाय 6व्या क्रमांकावरती. निशांत प्रमोदच्या सोबतीला आलाय. प्रमोद नव्हे तर प्रणय आहे, काहीतरी मला माहिती मिळाली, तो प्रणय आहे. आणि धावसंख्या इथे 40 वर, 40 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक शेवटचं सुरू आहे. धन्यवाद, खूप छान झालं इथे, कारण जो बॅनर होता साहेबांचा तो फक्त आपण त्या बॅनरला थोडंसं बाजूला घेतला आणि व्यक्तीच अशी आहे की त्या व्यक्तीला कुठे पण घ्या, त्या व्यक्तीचा दरारा असेल. हा पुन्हा एकदा चांगला फटका, स्क्वेअरच्या दिशेने झटका आणि चौकार येतोय, छान फटका. फार मोठं व्यक्तिमत्व, तेजोमय चेहरा, लखलखतं चमचमचं कर्तृत्व त्यांनी निर्माण केलंय. कर्तृत्ववान आणि नेतृत्ववान व्यक्तिमत्व. इथे मात्र नेतृत्व सिद्ध करतो. निशान आलेला चौकार मारलाय. धावसंख्या 44 होती, 44. राऊंड द विकेट, चेडू ऑफस्टिकच्या बाहेर पुन्हा ड्राईव्ह केलाय. चांगला ऍडजस्ट केला ड्राईव्ह करताना इथे बॅटरने. हाय बॅकलिट वापरतोय हा कमी उंचीचा बॅटर आणि तिथे तिसऱ्या पंचाची मागणी होत असताना त्या रनआउटसाठी भावड्या सरांकडून. तिसरे पंच आमचे अण्णाच पंच आहेत, बाप रे. क्या बात आहे अण्णा, डिपार्टमेंट मध्ये आलात तुम्ही आता. चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत 40+चे. कमलाकर सर इथे तिसऱ्या पंचाची भूमिकेने. मला डाऊट आलेला का सरांनी व्हाईट टी शर्ट का घातलाय. फार मोठं माझे जुने मित्र आणि आम्ही काही बिझनेस सुद्धा एकत्र केलेत मागच्या 10 वर्षांमध्ये. असे आमचे लाडके अण्णा, भिवंडी मुरबाड परिसरातील एक माझे सर्वात बेस्ट फ्रेंड म्हणून त्यांना म्हणू शकतो. रोजचं बोलणं नसतं, पण तो जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा जुन्या आठवणींना अगदी उजाळा येत असतो. इथे ते चेक करतायत टी व्ही पंचाच्या भूमिकेमध्ये कमलाकर सर, वेदर इट इज आवर ऑर नॉट. फलंदाज बाद आहे, चेंडू हवेत आणि तिथे एसटी धडकली आहे आणि हा धक्का लागतोय 5वा टीम तोंडली बी संघाला. धावसंख्या 44 असताना 5 गडी बाद. सांघिकेश प्राप्त करून दिलं गोलंदाजाने. यावेळेला तुम्हाला अगदी 0 सेकंदमध्ये तुमचं कार्य करावं लागतं. या गोष्टी MS धोनीने फार सुंदर पद्धतीने करून जगाच्या इतिहासावरती त्यांचं फार मोठं नाव कोरलं. त्यानंतर अनेक विकेट किपर त्याच धर्तीवरती त्याच स्टाईलने, जसं त्यांचा फटका सुद्धा हेलिकॉप्टर, ते फटके सुद्धा सजवतात आणि विकेट किपिंगची भूमिका फार छान. राऊंड द विकेट, हा खोदून काढलाय, ड्राईव्ह केला, चेंडू पायामध्ये होता डाव्या साईडला, डाऊन द लेग. तिथे फिल्डर स्केलेचा येतोय, त्या दरम्यान बॅकवर्ड झोनचा येईपर्यंत तितकाच वेगाने, अगदी मथुरच्या वेगाने, चित्याच्या चपळाने 2 धावा पूर्ण केल्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट मिस्टर बंटी आणि प्रणयकडून. दोन्ही पण अगदी ह्या बॅटर्सने जीवाचं रान करून आपल्या संघासाठी 2 धावा जोडल्या आणि त्यांना माहिती की शेवटचं षटक आहे, आपल्याला लक्ष सेट करायचंय. टार्गेट 50+ जर केलं तर मानसिक दबाव टाकू शकतो. 5 षटकांचा मुकाबला आहे. धावसंख्या 46 असताना इथे 5 गडी बाद. तोंडली बी संघाची धावसंख्या. मथुरचं नाव घेतलं आणि बघा मथुर फॅन लगेच आले. त्यांना पण कळलं की कॉमेंटेटरला सुद्धा मथुरची वाटते आवड आहे. इथे पंचांनी रनआउटसाठी चेक करण्यास सांगितलं आणि हा फिल्डिंग करणारा संघाचा रिव्ह्यू आहे. जसं आपण उल्लेख केला की चांगली रनिंग बिटवीन द विकेट मथुरच्या वेगाने, तसंच आपला मथुर फॅन आलेला आहे, फॅन क्लब राहुल सेठ पाटील साहेब फ्रॉम आडिवली. आमच्या मम्मीच्या मावशीचा नातू आहे आडिवलीचा राहुल पाटील. आणि फार वेडे व्यक्तिमत्व. 1001 मथुर, हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी. इथे फलंदाज सेफ आहे, सुरक्षित आहे. धावसंख्या सुद्धा दोन्ही सुरक्षित जोडली गेली बरोबर. आमच्या स्कोरर कडून एका बाजूला माऊली लाईव्ह सुद्धा
खूप छान कार्य करतात बघा आणि रिप्ले आपल्या डोळ्यासमोर दूध का दूध पाणी का पाणी. धावसंख्या 46 आणि 5 गडी बाद. चेंडू क्रमांक शेवटचा असेल इनिंगचा लास्ट गो. राऊंड द विकेट फुल टॉसच्या खाली बॅट घुसून फटका मारलाय कसून चेंडू गेला अगदी मैदानाच्या बाहेर रुसून 4 धावांसाठी. गुड शॉट. तसं आमच्या स्कोर बोलले की सर निदान 50 धावा झाल्या पाहिजेत आणि 50 बघा पूर्ण सुद्धा केल्या. हा बांसीत दबाव टाकलाय. 51चं टार्गेट आहे. या सुंदर ट्रॉफी बघा त्यासाठी ही लढाई सुरू आहे. या स्पर्धेमध्ये कॅप्टन या दोन्ही पण संघाचे जे हनुमान बांदिवली कॅप्टन आणि सिद्धार्थ स्पोर्ट देवपे. आपण इनिंग ब्रेकमध्ये जर नाही आलात तर कदाचित षटकांमध्ये कपात होईल किंवा जो येणार नाही लवकर त्याला सुद्धा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. सन्माननीय चिंतन बाबा कडव महाराजांचं आगमन झाले. बाबा या आपलं हार्दिक स्वागत आहे. आपलं हार्दिक स्वागत. या ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक आपल्या शिरोलीचे ग्रामस्थ शिरोली मानिवली म्हसा परिसर एकत्र झाले आणि ही रमणीय स्पर्धा उल्लेखनीय स्पर्धा आपल्या भेटीस आली आहे. आणि स्पर्धेची भेट देणारे आपले सन्माननीय नामदेवजी कडव साहेब ते सुद्धा विद्यमान सरपंच आहेत. सोबतीला पंकजजी कापडे साहेब. या सर्वांची मेहनत संजयजी कडव विकाजी व्यापारी ज्ञानेश्वरजी कडव या सर्वांची मेहनत सोबतीला क्रीडा मंडळ सर्व एकत्र झाले आणि एकत्रितपणे आपण म्हणतो ना की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत आणि युनिटी इज अ स्ट्रेंथ असं म्हटलं जातं. एकता मे अनेकता आणि एकतामध्ये बल म्हणून आपण पाहतोय मानुली चषकाचा हा बॅनर झगमगतोय. झळाल तर तुमच्या स्क्रीनवरती पाहू शकता. सुंदर अगदी गोल्डन ट्रॉफीज. सोनं फार महाग झाले मित्रांनो. कोणाला वाटलं नसेल की 50चा सोना 2 वर्षामध्ये 1.5 लाख क्रॉस होईल. 3 पटीपेक्षा जास्त पुढे गेलाय आणि त्या सोनेरी मुकुटाच्या ट्रॉफी तुम्हाला जिंकण्याची परवणी आली आहे मानुली चषकाच्या निमित्ताने. बघायचा पहिला सामना कोण जिंकेल मित्रांनो ते तुम्हाला अगदी ऐकवतील. एक लाजबाब उभरते सितारे आपल्या परिसरातील कुमारजी बाबरे सर असेल. त्यांना मी कालच्या दिवसामध्ये ऐकलं. ही स्पर्धा थोडीशी बघितली मी आणि कुमारचं सुद्धा टॅलेंट चांगलं आहे. आलेल्या सुद्धा त्यांनी मला चांगला रिस्पेक्ट दिला. कुमार आपण या आणि या इनिंगमध्ये आपलं रंग भरा आणि ऐकू आपल्या लाडक्या प्रेक्षकांना की हा सामना कोण जिंकेल आणि कोण हरेल. तत्पूर्वी पुन्हा आवाज देतो टॉससाठी जे हनुमान बांदोली कॅप्टन आणि सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे कॅप्टन आपण दोघे पण या. धन्यवाद. धन्यवाद मनोज कारवे सर. एक लेजंड समालोचक आहेत. सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे संघाचा कॅप्टन आपण या. धन्यवाद मनोज कारवे सर ज्यांचा नक्कीच पहिल्या सत्रामध्ये त्यांचा आवाज आपण ऐकत होतात. एक लेजंड समालोचक आणि एक सुप्रसिद्ध समालोचक आहेत आणि आज मला त्यांच्या सोबत समालोचन करण्याची संधी मिळाली आहे आणि आम्हाला देखील काहीतरी वेगळं शिकायला मिळेल यात काही शंका नाही आहे. तर नक्कीच दुसऱ्या सामन्याचा टॉस देखील आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. तर देवपे संघाचा कॅप्टन आपण या. आपण या ठिकाणी टॉस देखील संपन्न करत आहोत. जय हनुमान बांधोली आणि त्यांच्या विपक्ष आपण सिद्धार्थ स्पोर्ट्स देवप्या संघाला पाहू शकता इन ॲक्शन मध्ये. तर दोन्ही संघाचे कॅप्टन खेळाच्या पूर्वाधामध्ये नक्कीच एक जबरदस्त फलंदाजी देखील पाहायला मिळाली. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्नं कुरु मे देवम सर्वकार्येषु सर्वदा. 14 विद्या आणि 64 कळांचा अधिपती बाप्पा गणरायाला वंदन करूया. या स्पर्धेच्या वतीने कपाळी केशरी गंध अमशुभ छत्रपतींचा छंद आमच्या मुखात एकच जगदंब जगदंब. हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्याविरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा निक होता. असा जिजाऊचा लेख शिवबा लाखात नाही तर जगात एक होता. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून स्वराज्य रक्षक शिवछत्रपती शिवाजी महाराजांना देखील तीव्र मानाचा मुद्रा करतो. खेळपट्टीला वंदन करतो आणि मी माझ्या समालोचनाला या ठिकाणी सुरुवात करतो. सन्माननीय चिंतामण
कडव साहेब, आपणास विनंती असेल की आपल्या शुभ असते आपण या ठिकाणी या टॉसचा कार्यक्रम देखील संपन्न करत आहोत. मॅचला सुरुवात दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल अगदी विचार केला तर षटक क्रमांक 1 मध्ये बॉलिंग मार्कवर राज याला मात्र इन्व्हाइट केलं जातं. टॉसचा कार्यक्रम देखील या ठिकाणी संपन्न होत आहे. मान्यवरांच्या शुभ असते दत्तात्रय आणि प्रतीक ही जोडी या मैदानामध्ये दाखल झाली आहे. आणि जेव्हा जेव्हा टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की नक्कीच ओपनिंगसाठी जे मात्र जोडी दाखल होत असते त्याच्याकडनं भरपूर अपेक्षा देखील आपल्या टीमकडनं असतात आणि अपेक्षांना देखील सातत्यात आणावं लागेल. ऑन द राईट फटका ऑन साईडला क्रॉस बॅटे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. टेक ऑफ घेताना बॉलला देखील आपण पाहिलं कुठल्या स्पॉटमध्ये टप्पा पडला आणि नक्कीच व्हाईट बॉलच्या सहाय्याने प्रारंभ आणि शुभारंभ झाला आणि त्यानंतर हा डॉट बॉल दत्तात्रय आणि त्याच्या सोबतीला स्ट्रायकर नॉन स्ट्राईक एंडवर प्रतीकला पाहू शकता. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 1 मध्ये राज याला मात्र इन्व्हाइट केलं जात आहे. ओहो चांगला बॉल या वेळेस लेन बॉल कटर बॉल सातत्याने या बॉट फिरवत आहे. चांगली येते बॉलिंग षटक क्रमांक 1 मध्ये P1च्या षटक आणि P1च्या षटकामध्ये जेव्हा कोणताही गोलंदाज बॉलिंग मार्कवर येत असतो तेव्हा देखील त्याच्याकडनं देखील भरपूर अपेक्षा असतात. टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की अपेक्षांचं ओझं आणि प्रत्येक ओव्हरमध्ये मोठे फटके खेळण्यासाठी आवश्यकता देखील बॅटरला आवश्यकता असते आणि तेच काम हा मॅचमध्ये ते करतील का हा देखील मोठा प्रश्न असेल. शॉर्ट बॉल होता, पुल करायचा प्रयत्न, चांगला बॉल, चांगली लाईन आणि अप्रतिम टप्पा या ठिकाणी शोधला. त्या टप्प्यावरती ते गोलंदाजी करताना देखील आपण गोलंदाज राजला पाहतोय. वॉट बॉलिंग चांगला खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग जी मात्र पाहायला मिळाली होती. तब्बल 50 धावा टीमच्या स्कोर कार्डवर जोडल्या गेल्या. 51 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय परंतु 51 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट करण्यासाठी भरपूर अडचण देखील या ठिकाणी निर्माण झाले. हाफ ट्रॅकर बॉल पूल केले ऑन साइडला, दिशा देखील दिली आणि बॉलला थेट पाठवून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दत्तात्रय याच्या बॅट मधून आलाय A1 क्वालिटीचा तुफानी षटका. हाफ ट्रॅकर बॉल होता ऑन साइडला, इथे वळवला बॉलला थेट पाठवून दिलं सीमारेषेच्या पलीकडे. जबरदस्त टायमिंग, प्रॉपर कनेक्शन जो मात्र पाहायला मिळतोय आणि या षटकाराने धावसंख्या फ्लाईट करण्याचा प्रयत्न धावसंख्या 7 या आकड्यावर. नक्कीच या ठिकाणी टॉसचा कार्यक्रम देखील संपन्न झाला आणि या देवप्या संघाने इथे टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकार केले, इन्व्हाइट केले बॅटिंगसाठी. ते मात्र बांधिवली या संघाला एक बिग बॅटल. नक्की मसा परिसरातील दोन संघ एक चॅम्पियन संघ म्हणायला हरकत नाही. दोन संघ मध्ये खेळताना आपण पाहणार आहोत. धावफलकावरती धावसंख्या 8 या आकड्यावर. एक्स्ट्राची धाव, पुन्हा एकदा व्हाईट बॉल. राज नेक्स्ट बॉल. ओहो यावेळेस ऑन द राईट फटका केला, दिशा दिली आहे स्क्वेअर लेग कडे. बॉल ट्रॅव्हल होतं डीप मध्ये, प्रोटेक्शन मात्र त्या ठिकाणी कोणता नाही. खाली क्षेत्र त्यावर प्रहार आणि बॉलला थेट पाठवून दिला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा देखील येतोय 4 चौकार. इथे सुरुवात बॅटिंग करत असताना दत्तात्रय या खेळाडूची पाहायला मिळते. थोडंसं स्ट्रगल करताना 1 आणि 2 बॉलवर पाहायला मिळालं परंतु त्यानंतर नक्कीच आपले हात खोलताना देखील सध्याच्या घडीला आपण क्षमता दत्तात्रयला पाहतोय. चांगली बॅटिंग. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक असेल. चांगली फिल्डिंग देखील सजावट पाहतोय. नक्कीच इनफिल्डमध्ये देखील भरपूर चांगली फिल्डिंग सजावट सध्याच्या घडीला आपण जय हनुमान तोंडली या संघाची पाहतोय. शेवटचा बॉल अगदी खोलात पुढ्यात टाकला होता. शॉर्ट कव्हरमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत आणि एकच सिंगल घेतली जाईल. सध्या नक्कीच पाहिलं तर पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये तब्बल धावफलकावरती धावसंख्या 13 या आकड्यावर. मॅचचं इक्वेशन जर पाहिलं तर 24 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील आणि 24 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 38 धाब्यांची आवश्यकता हा मॅचमध्ये बॅटिंग करत असताना काचकुल या संघाला असेल. एक बिग बॅटल रंगेल. दत्तात्रय या नावाची नक्की दखल घेण्यास भाग पडतो या मैदानामध्ये. भरपूर चांगली बॅटिंग सातत्याने या विभागात ज्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळत असते परंतु आज आपल्या संघासाठी स्वतःला या ठिकाणी सिद्ध करावा लागेल. 24 बॉल या ठिकाणी शिल्लक असते. 24 बॉलमध्ये 38 धावा आणि एक
सोपं असं आव्हान देखील म्हणायला हरकत नाहीये, कारण की विकेट नाहीये ही देखील सातत्याने मनामध्ये भीती असेल, कारण की जेव्हा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ओपनिंगसाठी दाखल होणारे दोन बॅटर असतात त्यांची जर विकेट शेवटच्या बॉलपर्यंत जर न गमवली तर की या मॅचमध्ये कोणत्या क्षणाला मोठे फटके खेळण्याची क्षमता देखील त्या दोन खेळाडूंकडे असते. भरपूर चांगली बॅटिंग सातत्याने या विभागात आपण चर्चा देखील केली होती, उल्लेख देखील केला होता दत्तात्रय या खेळाडूची. आणि या नावाचा परिचय पुन्हा एकदा मांडुलकर चषक 2026 मध्ये देताना आपण मात्र दत्तात्रयला पाहतोय. भरपूर चांगली स्पर्धा, भरपूर चांगलं क्रीडांगण देखील या विभागात सातत्याने चांगल्या स्पर्धा देखील भरवल्या जातात आणि येणाऱ्या कालखंडामध्ये देखील ही स्पर्धा एक वेगळ्या उंचीवर जाईल यात काही शंका नाही. पर्व पहिल्यामध्ये हे दमदार आयोजन, दमदार नियोजन देखील या स्पर्धेचं पाहतोय. 51 धावांचा पाठलाग करायचे, 13 धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये. श्याम बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 2 मध्ये ऑन साईडला बोलवलं, स्क्वेअरलेगच्या दिशेने बॉलला ट्रॅव्हल केलं, एक्झिक्यूट केलं अलाउन द कार्पेट डीप मध्ये. प्रोटेक्शन आणि पेट्रोलिंग भरपूर चांगली पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 मध्ये आपण बॉलिंग मार्कवर श्याम मात्र याला इन्व्हाइट केलं जातं, विश्वास संपादित केला आहे जे मात्र श्याम या गोलंदाजावर. परंतु नक्की विश्वासाला या ठिकाणी सातत्यात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा देखील मॅच मध्ये भरपूर घ्यावी लागेल, रोखावं लागेल, संघर्ष देखील भरपूर करावा लागेल, कारण की मॅच मध्ये इक्वेशन पाहिलं तर 23 बॉल शिल्लक असतील. 23 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता असेल आणि 37 धावांचा टार्गेट या ठिकाणी डिफेंड करण्यासाठी भरपूर मेहनत आणि संघर्ष करावा लागेल याचाच आपण उल्लेख देखील करत होतो. बॅकफुटवर जाऊन कट केलाय, उडवला बॉल, बिगिट करण्याचा प्रयत्न, वाडिश लोंगॉपचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी याला बॉलला गॅदर केला, तोपर्यंत एक सिंगल घेतली जाईल. एकेरी दुहेरी धावेने देखील धावफलक पुढे सरकते. क्रिकेटमध्ये एक दुहेरी धावेला देखील तितकंच महत्त्व दिलं जातं, कारण की एक धाबेसाठी कित्येक संघांनी सामने गमवले, त्यांना एकदा जाऊन विचारा एक धाबेची किंमत. नेक्स्ट बॉल असेल श्याम ऑन साइडला, पुन्हा एकदा पुल करायचा प्रयत्न, उडवला बॉल, डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक आणि करत नाही चूक, त्या ठिकाणी पकडला जाईल आणि संपला जाईल दत्तात्रय या खेळाडूचा खेळ. दत्तात्रय बॅक टू द डगआउट. आहे त्यासाठी सापलं रचलं होतं, प्रयत्न देखील भरपूर केले जात होते श्याम याच्या माध्यमातून आणि श्यामने देखील ते काम चोखरित्या भूमिका निभवताना देखील पाहतोय, कारण की दत्तात्रयची विकेट घेण्यामध्ये यश प्राप्त झाले. वाट बॉलिंग चांगलं कमबॅक आपल्या संघाला पुन्हा एकदा मॅच मध्ये परत आणलं जाते. नेक्स्ट बॉल ओहो पुढे सरसाव खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ घेतोय बॉल. विकेट किपरचं बॅकअप थोडं खराब येत होतं, परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉलला गॅदर केलं जात आहे. तोपर्यंत मात्र डॉट बॉल, एक डॉट बॉल देखील महत्वाचा राहील मॅच मध्ये. आसरा देणार डॉट बॉल म्हणजे गोलंदाजी करणार श्यामसाठी आणि या फिल्डिंग करणाऱ्या जय हनुमान तोंडली बी या संघासाठी देखील म्हणायला हरकत नाही. ऑन साइडला पुन्हा आता पूल केला, सक्सेसफुल, जबरदस्त एफर्ट, जबरदस्त शॉट, नजाकत, कलात्मक फटका, बॉलला थेट पाठवून दिलाय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय षटका. जबरदस्त इथे ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकता, जसा स्लॉट मध्ये आला त्याला थेट पाठवून दिले पार्किंग प्लॉट मध्ये. चांगला फटका, चांगला एफर्ट देखील या मॅच मध्ये देताना अमितला देखील पाहतोय. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न केला जाईल, पंचांनी या क्विकली नोचा इशारा देखील आमच्यापर्यंत पोहोचवलाय. या ठिकाणी नक्कीच स्टेप आउट झाला, ओव्हर स्टेपचा नक्कीच या ठिकाणी नक्कीच पेड्सला इथे हात लागला असेल, त्याच अनुषंगाने पंचांनी हा नो बॉल घोषित केलाय. अचूक अशी पंचगिरी सातत्याने या ठाणे विभागात मुरबाड म्हणू नका, शहापूर म्हणू नका, बदलापूर म्हणू नका, असे एक
नामांकित पंच म्हणजेच योगीराज बुटारे सर त्यांच्या सोबतीला पण प्रवीण विशे सरांना देखील पाहतोय. आणि या स्पर्धेमध्ये आज मानुलीकर चषकामध्ये त्यांना इन ॲक्शन मध्ये पाहतोय. त्यांचं देखील मोस्ट वेलकम. पुन्हा एकदा पुल करायचा प्रयत्न ऑनसाईडला हाफ ट्रॅकर बॉल होता, ऑनसाईडला बोलवलं आणि दोन क्षेत्ररक्षकांना चेस देखील मोठी होती परंतु दोन क्षेत्ररक्षकांना हुलकावणी देऊन बॉल होते फरार सीमा पार आहे तो 4 चौकार. टीमच्या स्कोर कार्डवर आता मॅचचं इक्वेशन पाहिलं तर 18 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील आणि 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 23 धाब्यांची आवश्यकता असेल. नक्कीच 14.00च्या सरासरीने ही धावगती मेंटेन करताना बॅटिंग करत असताना काचकुली या संघाला पाहतोय. चांगली बॅटिंग दत्तात्रेयचा स्टार्ट चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. त्यानंतर जेव्हा ओपनिंग जोडी चांगला स्टार्ट करत असते तेव्हा मिडल ऑर्डरसाठी एकदम सोपं समीकरण मात्र बनत असतं आणि प्रत्येक मिडल ऑर्डरचा बॅटर जो मात्र फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न देखील मॅचला करत असतो. प्रणव बॉलिंग मार्कवर. प्रणवचा हा बॉल हेलिकॉप्टर उडवला, जबरदस्त स्ट्रोक, क्रिकेटचा मादक सौंदर्य जपणारा फटका आणि बॉलला थेट पाठवून दिलाय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे. प्रत्येकाच्या बॅट मध्ये आलेला A1 क्वालिटीचा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. जबरदस्त फटका ऍक्शन रिप्ले माऊली इव्हेंट्स यांच्या माध्यमातून देखील पाहू शकता. जसा स्लॉट मध्ये आला त्याला थेट पाठवून दिले पार्किंग प्लॉट मध्ये, सरळ बॅटने प्रहार केलाय. अप्रतिम फटका, जितक्या वेळेला पाहावं तितक्या वेळा कमी पडेल हा फटका. जबरदस्त क्रिकेटचं मादक सौंदर्य मी म्हटलं होतं आणि नक्की नजाकत आणि कलात्मक फटका जो मात्र सध्याच्या घडीला आपण प्रत्येकच्या बॅट मध्ये पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावसंख्या 34. मॅच आता सध्याच्या घडीला इक्वेशन जर पाहिलं तर 17 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील. पुन्हा एकदा ऑनसाईडला इथे पुल केलाय, नोचा इशारा देखील पंचांनी या ठिकाणी क्विकली सिग्नल पंचांचा इथे पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जाईल. ऑनसाईडला इथे बोलवलं होतं बॉल आणि शॉर्ट सिलेक्शन गॅप सिलेक्शन जबरदस्त पाहायला मिळालं होतं परंतु डीप वन फिल्डर देखील तितक्याच वेगाने आलं, बॉलला गॅदर केलं. तोपर्यंत 2 धाबा म्हणजे एका अनुषंगाने एक्स्ट्राच्या 3 धाबा सध्या धावफलकावरती मध्ये पाहायला मिळतात. सध्या आता समीकरण देखील सोपं होत चाललंय बॅटिंग करत असताना काचकुली या संघासाठी. चांगली बॅटिंग, चांगला स्टार्ट जो मध्ये पाहायला मिळाला होता दत्तात्रेयच्या बॅटमध्ये. त्यानंतर नक्कीच त्यानंतर परिपक्वपणे कमबॅक करताना आपण बॅटिंग करत असताना काचकुली या संघाला पाहतोय. व्हाईट बॉल, पुन्हा एकदा एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये डाऊन द लेग स्टिक. सातत्याने अजूनही इथे लाईन आणि टप्पा इथे मिळत नाहीये कारण की आतापर्यंत एक बॉल फेस केला, एक बॉल मध्ये तब्बल 10 धाबा खर्च करताना देखील आपण गोलंदाज प्रणवला पाहतोय. अगदी खोलात पुढ्यात टाकलं तर वाईड यॉर्कर टाकण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातोय. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर सध्या प्रणवने केलाय. डॉट बॉल थोडासा आसरा देणार, डॉट बॉल थोडासा दिलासा देणार, डॉट बॉल असे प्रणवच्या गोलंदाजीसाठी 38 धावा आता आणि मॅचचं इक्वेशन 16 बॉल आणि 13 धाव्यांची आवश्यकता. फुलटॉस बॉल, शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक त्याला बीट करणं त्याच्याकडनं मिस्टेक झाली. त्यानंतर शॉर्ट थर्ड मॅचचा क्षेत्ररक्षक देखील होता, त्याच्यात देखील बॅकअप खराब येतोय. जीवाच्या आतंकाने बॉल अडवायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि नो डाऊट बॉल देखील अडवला जातोय. सध्या आपण पाहिलं तर गुड रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते आणि धावफलक 3 या आकड्याने पुढे सरकते. धावसंख्या 41 या आकड्यावर मॅचचं इक्वेशन 15 बॉल आणि जिंकण्यासाठी 10 धाब्यांची आवश्यकता. प्रणव नक्की थोडंसं संकट आलंय जेव्हा ते गोलंदाजी करणार टीमवर. फुलटॉस बॉल होता, पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉफ्टेड ड्राईव्ह फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. डीपमध्ये लोंगॉनमध्ये क्षेत्ररक्षण जबरदस्त पाहायला मिळतं. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये प्रयत्न फसला होता, नंतर बॅकअप आणि जजमेंट चांगलं पाहायला मिळत आहे. तोपर्यंत 2 ह्या धाबा अंकित होती, 2 धाबा ज्यामध्ये पुढे सरकते. धावसंख्या सध्या आपण पाहिलं तर नक्कीच या मॅच मध्ये स्ट्रगल आणि जास्तीचा संघर्ष करताना देखील जयनुमान तोंडली बी या संघाला पाहतोय कारण की आता ठाऊक आहे हा सामना जिंकणं तितकं मात्र शक्य नाहीये आणि फिल्डरने देखील आता संघाचे साथ सोडले असं म्हणायला हरकत नाही. रिवर्सचा अस्त्र बाहेर काढलाय आणि बॉलला थेट पाठवून दिला सीमा पार, हा तो 4.
देवपे संघ आपण देखील रेडी राहा, सज्ज व्हा नेक्स्ट मॅच साठी. 4 धाब्यांची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवला, डीप मध्ये प्रोटेक्शन त्या ठिकाणी सेट आहे. चांगले पेट्रोलिंग जे मात्र सातत्याने पाहायला मिळते. तोपर्यंत नक्कीच या ठिकाणी एकच सिंगलला प्राधान्य दिलं जात आहे. 3 षटकांची समाप्ती देखील धावफलकावरती. धावसंख्या आपण 48 3 षटकांच्या समाप्तीनंतर पाहतोय. अजूनही 12 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील. 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 3 धाब्यांची आवश्यकता. मागचं इक्वेशन अगदी सोपं झालंय. जे मात्र बॅटिंग करत असताना काचकुल या संघासाठी जयनुमान तोंडली बी या संघ, नक्कीच आपण उल्लेख केला होता की संकटाच्या छायेत आता सध्या जयनुमान तोंडली बी या संघाला पाहतोय. संकट मोचकची कामगिरी करण्यासाठी देखील अथक प्रयत्न करावे लागते. कारण की अजूनही टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं, इंटरनॅशनल क्रिकेट म्हटलं की 12 बॉल आणि 3 धाबा आत्तापर्यंत तरी आपण कुठे कारनामा असा पाहिलेला नाही आहे. डिफेंड होताना 12 बॉलमध्ये 6 धाबा नक्की डिफेंड होताना आपण धडाकेबाज चषकामध्ये मध्ये फर्डे जसंही या संघाने केला होता असा कारनामा, आणि तो देखील एक इतिहासात नोंद झालं असं म्हणायला हरकत नाही. परंतु पुन्हा एकदा एक नवा इतिहास या ठिकाणी घडवला जाईल का? ऑन साइडला इथे पुन्हा एकदा खेळायचा होता, पुल करायचा प्रयत्न होता, परंतु डाऊन द लेग स्टिक याचा सोडून जातोय. आणि याच अनुषंगाने पंचाने देखील व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला. आता फक्त औपचारिकता शिल्लक असलेल्या मॅच मध्ये, कारण की 2 धाब्यांची आवश्यकता असेल. अमित अफलातून कामगिरी त्याच्या बॅटमधनं अवघ्या 7 बॉलमध्ये 19 धाब्यांची खेळली. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि थोडं प्रेशर देखील आता गोलंदाज मात्र रोहितवर आपण पाहतोय. कारण की आतापर्यंत लाईन आणि टप्पा या ठिकाणी मिळत नाहीये, शोधला देखील नाहीये आणि अजूनही लाईन मिळत नाहीये. आता पत्र हा मॅच इक्वेशन पाहिलं तर फक्त आणि फक्त एका धाब्याची आवश्यकता असते. स्कोर लेबल झालाय म्हणायला हरकत नाही. पुन्हा डाऊन साईडला शॉर्ट बॉल होता, टेक ऑफ घेताना देखील पाहिलं, परंतु नक्कीच त्यानंतर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न देखील केला होता. बॅटांनी बॉलचं त्या ठिकाणी कनेक्शन नाही आहे. आणि एक बॉल या ठिकाणी शिल्लक, एक धाब्याची आवश्यकता असेल, माफ करा. ओहो, यावेळेस समोर केल्याचा प्रयत्न होता आणि लोंगाकडे बॉल ट्रॅव्हल केला आणि याच अनुषंगाने एक दमदार विजय प्रस्थापित करताना आपण नक्कीच कास्कुल या संघाला पाहतोय. कॉंग्रॅच्युलेशन बॉईज, हार्ड अँड टफ लक. तुम्ही देखील खूप चांगला संघर्ष केला. आपण म्हणजे जयनुमान तोंडली बी या संघाला देखील अपकमिंग टुर्नामेंटसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि दिलेल्या वेळेवर या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुमचा मनपूर्वक सस्नेह स्वागत आहे. मानविकर चषकाच्या वतीने आपण मॅच समरीकडे देखील लक्ष टाकतोय, मान ऑफ द मॅच कडे जातोय.